रवा नारळाचे लाडू बनवण्यासाठी 1 वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी साखर, 1 वाटी ओलं खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतलेले. पाठीमागचा काळा भाग खोबऱ्याचा काढून घ्यायचा. थोडंसं खोबरं भाजून घ्यायचं म्हणजे त्यातला ओलसरपणा जो असतो तो उडून जातो. मिक्सरला नंतरनं आपल्याला बारीक करून घ्यायचा. तूप घालून आपल्याला चांगला रवा लालसर होईपर्यंत ते भाजून घ्यायचा. जास्तही लाल बनवू नका, नाहीतर लाडू हे कडवट लागतात. नंतरनं ड्रायफ्रूट घालून आपल्याला भाजून घ्यायचे. जो खोबऱ्याचा किस आपण मिक्सरला बनवून घेतला आहे तो सुद्धा चांगला भाजून घ्यायचा. जोपर्यंत रवा आणि खोबऱ्याचा किस एकदम मोकळा सुटसुटीत होत नाही तोपर्यंत. 1 वाटी साखरेसाठी अर्धा वाटी पाणी घालून आपल्याला चांगला एकतारी पाक बनवून घ्यायचा. विलायची पूड घालायची आणि नंतरनं भाजून घेतलेला रवा आणि खोबरं यामध्ये घालून आपल्याला 1 तासभर मुरायला ठेवायचं. 1 तासानंतरनं तुम्ही इथे बघू शकता मोकळा सुटसुटीत असा रवा आपल्याला हाताने करून घ्यायचा आणि छान असे लाडू बांधून घ्यायचे.